ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये एक मोठी भूमिका या फॅसिलिटीची असेल। एक्सएसआयओने नागपूरमध्ये नेक्स्ट जेन लॉजिस्टिक पार्क्स आणि इंडस्ट्रियल पार्क तयार केल्यामुळे निश्चितच ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये एक ॲडिशन म्हणून याच्याकडे आपल्याला पाहता येईल। आणि त्यासोबत एक नागपूरला जे लॉजिस्टिकल जिओग्राफिकल ॲडव्हान्टेज आहे त्या ॲडव्हान्टेजचा फायदा देखील अशा प्रकारच्या फॅसिलिटीच्या माध्यमातून या ठिकाणी घेता येईल। आणि म्हणून एक्सएसआयओचे आशिष अग्रवाल यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। राज्यात गॅसची काय स्थिती आहे, थोडं तुटवडा होईल अशी भीती आहे नागरिकांमध्ये। असं आहे की माझी माध्यमांना विनंती आहे की नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचं वातावरण तयार करू नये। जे काही परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळते आहे, ती केंद्र सरकार सांगते आहे। विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार ते घडणार ते घडणार असं सांगून नागरिकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम तयार करणं हे देशाच्या आणि समाजाच्या हितात नाही। आणि काल हेच केंद्र सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे। कालच्या बजेटमध्ये नागपूर आणि विदर्भाला भरभरून मिळालेला आहे, मेट्रो असो किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी। कालच्या बजेटमध्ये महाराष्ट्रालाच भरभरून मिळालेला आहे आणि मग महाराष्ट्राला जेव्हा भरभरून मिळेल तेव्हा विदर्भ कसा मागे राहील। त्यामुळे विदर्भाला आणि महाराष्ट्राला, आणि मला असं वाटतं की अनेक गोष्टी असतील पण विदर्भाकरता सगळ्यात मोठा गेम चेंजरचा प्रकल्प हा वैनगंगा नळगंगा इरिगेशन प्रोजेक्ट जो आत्तापर्यंतच्या आपल्या इतिहासातला सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आहे त्याला आपण प्रशासकीय मान्यता देऊन काल बजेटमध्ये त्याची घोषणा केलेली आहे। मला असं वाटतं त्यामुळे विदर्भाचं चित्र पूर्णपणे बदलेल। कर्जमाफीची घोषणा केलेली आहे पण प्रत्यक्षात कधी लागू होईल आणि ज्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे त्या बाबतीतही अस्पष्टता आहे, ते कधी असं आहे की आता मी घोषणा केलेली आहे त्यामुळे त्याबद्दल कोणाचे मनात संभ्रम नाही। काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात। कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं या सोसायटीची होणार नाही, कोणी म्हणतं त्याची होणार नाही। आम्ही 2 लाख बँक असो ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत। केवळ आमचा प्रयत्न हा आहे माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही। त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत। आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत। त्यामुळे आता बजेटमध्ये ती आली असल्यामुळे आता पुढच्या कारवाईला सुरू होईल। कमिटी याच्यावर काम करते, कमिटी बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगेल। एवढंच सांगतो जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल। तो शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। परंतु नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलत होते। इंधनाचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही, संभ्रम निर्माण करू नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। केंद्र सरकार इंधनाच्या बाबतीत परिस्थिती हाताळते अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी माध्यमांशी बोलत होते। संभ्रम निर्माण करणं हे देशहिताचं लक्षण नाहीये। इंधनाबाबतीत केंद्र सरकार परिस्थिती हाताळते, त्यामुळे कुणीही संभ्रम किंवा अफवा पसरवू नये असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं। नागपूरमध्ये एका प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। काल जे बजेट सादर केलं त्यातून महाराष्ट्राला भरभरून देण्याचा प्रयत्न केला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांसाठी हितकारकच आहे, बँकेला नाही तर शेतकऱ्यांना मजबूत करायचं आणि त्यासाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। सोबतच इंधन तुटवड्याच्या ज्या बातम्या समोर येतात त्यावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। विनाकारण कुणीही अफवा पसरू नये, युद्धाची परिस्थिती आहे आणि केंद्र सरकार परिस्थिती उत्तमरित्या सांभाळते असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं।